कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात रविवारी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 2 दुचाकींचा भीषण अपघात झाला। या अपघातात एका जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। बाळासाहेब दामू घुमरे वय 50 वर्ष, राहणार सांगवी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक असे मयत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे। तर अनिल खाजेकर, राहणार कोळपेवाडी, तालुका कोपरगाव हे गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब घुमरे हे कोपरगावातून दुचाकीवरून आपल्या गावी सांगवी येथे जात असताना आणि अनिल खाजेकर हे आपल्या दुचाकीवरून कोळपेवाडीवरून कोपरगावच्या दिशेने येत असताना धारणगाव शिवारात सदर अपघात घडला। दोन्ही दुचाकींची धडक इतकी जोरदार होती की दुचाकींचा काही भाग चक्काचूर झाला आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व रस्त्याने जा-ये करणाऱ्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून बाळासाहेब घुमरे यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। तसेच जखमी असलेल्या अनिल खाजेकर यांना संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख आणि रमेश झडे आदी घटनास्थळी पोहोचले। सदर अपघात कशामुळे झाला याची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांच्या वतीने घेण्यात येत असून तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।